मित्रांनो, ही तुमची ऑल न्यू महिंद्रा थार रॉक्स। हा मित्रांनो, ही तुमची महिंद्रा थार रॉक्स, जी की आता नवीन एक थार इंट्रोड्यूस केली महिंद्राने, जी की तुम्हाला येते 5 सीटिंग ऑप्शन सोबत। जर तुम्ही महाराष्ट्रात राहताय तर तुम्हाला दबदबा करण्यासाठी मित्रांनो लागतात गाड्या। गाड्यांमध्ये असेल तुमच्याकडे थार, तर भाई काही घेणार। आता त्याचप्रमाणे महिंद्राकडनं ही थार तुम्हाला भेटणार आहे 5 सीटिंग ऑप्शन सोबत, आणि ती पण सुरू होते तुमची नियर अबाउट 13.99 लाख डिझेल साठी आणि 12.99 लाख तुमची पेट्रोल साठी। म्हणजे तुम्हाला ऑलमोस्ट 13,000 एक शोरूम प्राइसेस सोबत थार आता भेटणार आहे। त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी आता महिंद्राने ऍड केल्या आहेत मित्रांनो, म्हणजे जे फंक्शनॅलिटीज आहे, टेक्निकल गोष्टी खूप साऱ्या ऍड केल्या आहेत। जी तुमची अगोदरची 2 डोर थार होती त्यापेक्षा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला वेगळ्या भेटणार आहे। फीचर्स खूप जास्त ऍडिशनल भेटणार आहे, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज भेटणार आहे। आज त्याच सगळ्यांबद्दल तुम्हाला माहिती याचा प्रयत्न करू, पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनल असाल तर चॅनल सबस्क्राईब करून द्या, बेल नोटिफिकेशन प्रेस करून द्या आणि व्हिडिओ पूर्ण पहा जर तुम्हाला महिंद्रा थार रॉक्सची डिटेल माहिती घ्यायची असेल तर। मित्रांनो, थार रॉक्स मध्ये तुम्हाला भेटतात टोटल 5 व्हेरियंट्स आणि 7 कलर ऑप्शन्स। म्हणजे खूप सारे कलर ऑप्शन्स मध्ये तुम्हाला ही थार रॉक्स अवेलेबल होणार आहे। जर बोलण्यात आपलं फ्रंट बद्दल थार रॉक्सच्या, तर तसंच तुम्हाला मस्क्युलर एक प्रॉपर रिगिड लुक तुम्हाला याच्यात भेटणार आहे मित्रांनो। जसं अगोदरच्या थार मध्ये असायचं तसंच रिगिड लुक तुम्हाला इथे भेटेल, आणि त्याच्यानंतर मस्क्युलर अजून जास्त भारी दिसणार आहे थार। त्यासोबत जे की फ्रंट आहे, इथं तुम्हाला चेंजेस झाले म्हणजे तुमचे ग्रिलचे 6 स्लॅट तुम्हाला आता ही ग्रिल भेटणार आहे मित्रांनो। व्हर्टिकल शेप मध्ये सी शेप डीआरएल्स तुम्हाला भेटणार आहे, जे की मोस्टली आफ्टर मार्केट लोक करायचे, पण आता तुम्हाला इथे सी शेप डीआरएल्स भेटणार आहे। प्रोजेक्टर हेडलॅम्प भेटून जातील एलईडी, त्याच्यानंतर इथे तुम्हाला रिफ्लेक्टर्स भेटतील एलईडी वाले। ही तुमची फॉग लॅम्प आहे, आणि जी की तुमची फ्रंटची प्रोफाईल होती मित्रांनो, तुम्हाला खूप चांगली बल्कियर भेटणार आहे। सिल्वर ऍसेंट मध्ये तुम्हाला एक फ्रंटचं तुमचं प्रोफाईल भेटेल, हे तुमचं ब्लॅक याच्यात भेटेल, आणि ग्लॉसी ब्लॅक फिनिश तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसणार आहे। हिचं जी फ्रंट प्रोफाईल आहे मित्रांनो, व्हीलची तुमची साईज जास्त वाढली आहे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला जो व्हील बेस वगैरे आणि जे तुमचा लुक आहे तो खूप भारी दिसतो। त्यासोबतच जी की तुमची थार रॉक्स मित्रांनो, आता ह्यावेळेस तुम्हाला इथे भेटणार आहे फ्रंट पार्किंग सेन्सर्स, आणि जे की टॉप व्हेरियंट आहे तुमचं XML लक्झरी, ते तुम्हाला इथं कॅमेरा भेटेल मिडलला, म्हणजे 360 डिग्री कॅमेरा ऑप्शन साठी तुम्हाला मिडलला कॅमेरा भेटेल, आणि पुढे तुम्हाला भेटेल ADAS 2 ची लेवलची तुमची फंक्शनॅलिटी, जी की सगळ्यात भारी गोष्ट असणार आहे तुमची टॉप व्हेरियंट्स मध्ये। आणि इथं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी, बेसिक ज्या गोष्टी होतात त्या सगळ्या भेटणारच आहे मित्रांनो। आणि लुक, ग्रिल चेंज, तुमचे डीआरएल्स चेंज, त्यामुळे नक्कीच भारी लुक दिसतोय, वेगळा लुक दिसतोय मित्रांनो। साइड प्रोफाईल मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात येते तुमची थार रॉक्सची, तो म्हणजे तुमचा क्वाड्रल ग्लास। येस मित्रांनो, हे पोर्शन सगळ्यात पहिले तुमचं लक्ष जातं तुमच्या थार रॉक्स मध्ये, कारण की 5 डोर थार आहे। एसयूव्ही सेगमेंटच्या लेंथ मध्ये ही थार येते, म्हणजे स्कॉर्पिओ एनच्या लेंथ मध्ये ही थार तुम्हाला आता भेटणार आहे। सगळ्यात पहिले जर बोललो, सगळ्यात पहिले जर तुमचे ते टायर्स मित्रांनो, तुम्हाला 18 इंचेसची टायर्स भेटतात। 255/60 चं टायर सेक्शन आहे तुमचं। हे टायर्स तुम्हाला, म्हणजे जे की तुमचे MX5 वगैरे हे मॉडेल आहे त्यासाठी राहतं। जे की तुमचा टॉप व्हेरियंट आहे त्याच्यात तुम्हाला 19 इंचेसचे टायर भेटतील विथ डायमंड कट अलॉय व्हील्स। हे सुद्धा तुमचे कट अलॉय व्हील्स तुम्हाला मेटल कट अलॉय व्हील्स भेटणार आहे। त्याच्यानंतर साइड फेंडर मध्ये ओव्हरऑल तुमची साइड क्लाइडिंग राहणार आहे मित्रांनो। साइड स्टेप तुम्हाला राहणार आहे चढण्यासाठी उतरण्यासाठी, कारण की तुमचा ग्राउंड क्लिअरन्स हा खूप मोठा ग्राउंड क्लिअरन्स आहे तुमची थार रॉक्स मध्ये। ORVM तुम्हाला फुल शेप ORVM भेटतात। थारची बॅजिंग, थार रॉक्सची बॅजिंग इथं भेटेल। त्यासोबतच तुमचे डोर व्हायझर वगैरे सगळ्या गोष्टी भेटणार आहे। आणि जर तुम्ही लक्ष दिलं, इथं जर तुम्ही बघितलं मित्रांनो, एक तुम्हाला असं स्टेप अप भेटतंय, जे की तुमची स्कॉर्पिओ वगैरे क्लासिक वगैरे मध्ये तुम्हाला असं स्टेप अप भेटायचं, तसं तुम्हाला स्टेप अप भेटते। हे पण मेटल प्रॉपर तुम्हाला मेटल फिनिश, मेटल बॉडी फिनिश तुम्हाला इथे भेटणार आहे। जे की तुमचे डोर आहे, हे डोर तुम्हाला मित्रांनो ब्लॅक कलर मध्ये भेटणार आहे। आणि त्याच्यानंतर हे जे डोर आहे, म्हणजे व्हाईट कलर मध्ये तुम्हाला इथं ब्लॅक मध्ये दिसतंय, म्हणजे की दुसरे कलर ऑप्शन्स आहे ते तुम्हाला बॉडी कलर हे डोर भेटणार आहे। थोडंसं फॉर्मेशन चेंज वाटतं, बट स्टील एक गोष्ट चांगली इथं ठेवली महिंद्रा थार रॉक्स मध्ये, की जी डिझाईन आहे ती तशीच ठेवली आहे महिंद्रा थार मध्ये होती तशी। म्हणजे महिंद्रा युजली या गोष्टी करत नाही, की लुक चेंज करणं, डिझाईन चेंज करणं गाडीचं, या गोष्टी महिंद्रा करत नाही। स्कॉर्पिओ क्लासिक आज सुद्धा त्याच डिझाईन सोबत येते, फक्त काही चेंजेस वगैरे सोबत, पण तिची गोष्ट असते मित्रांनो, की ती एक फील राहतो त्या गाडीचा, आणि ती मॅच करते तुमच्या म्हणजे ओनर्स बद्दल किंवा सगळ्या गोष्टींसोबत मॅच होते। त्यामुळे थार म्हणजे महिंद्रा कधीच चुकी करत नाही, तिचं लुक चेंज करेल। तसंच तुम्हाला थार रॉक्स मध्ये लुक्स तुमचे रिगिड लुक जसे होते तसे भेटणार आहे, बट अपडेट सोबत, काही चेंजेस सोबत।
असंच तुम्हाला ही साईड प्रोफाईल इथे भेटणार आहे. 57 लिटरची तुमची पेट्रोलची कॅपॅसिटी राहणार पेट्रोल टँकची, आणि त्यासोबतच 650 mm ची तुमची वॉटर बिडिंगची कॅपॅसिटी राहणार आहे. महिंद्राच्या गाड्यांची वॉटर बिडिंगची कॅपॅसिटी जेवढी सांगतात त्यापेक्षा ती जास्तच असते नक्की, कारण की प्रॉपरली थार म्हणा तुमचे ह्या ज्या रिगिड गाड्या आहेत त्या सगळ्या ऑफ रोडिंग कार्स आहे, त्यामुळे नक्कीच या गाड्या तुम्हाला एक सगळ्या गोष्टींची फंक्शनॅलिटी नक्कीच देऊन जाते. जर आता आपण बोललो थार रॉक्सच्या तुमच्या रिअर प्रोफाईल बद्दल, तर जो की बल्क लुक रिगिड लुक जो आपण म्हणतो तसा तुम्हाला लुक भेटणार आहे. आणि फ्रँकली म्हणजे पर्सनली मला असं वाटतंय की दुरून बघताना जी तुमची डिफेंडर राहते मित्रांनो व्हाईट कलर मध्ये तरी तसा फील येतो की डिफेंडर सारखं तुम्हाला जो की बल्क लुक ह्यूज लुक ज्याला म्हणतो तसं तुम्हाला लुक इथं थार रॉक्स मध्ये भेटणार आहे. सगळ्यात पहिले जर बोललो आपली तुम्हाला इथं रिफ्लेक्टर भेटून जातात. इथं तुम्हाला वॉशर वायपर डिफॉगर तिघ अवेलेबल आहेतच. त्याच्यानंतर जे की तुमचे टेल लॅम्प्स आहे एलईडी टेल लॅम्प्स तुम्हाला भेटतील सी शेप. इथं तुम्हाला रिफ्लेक्टर्स भेटून जातील विथ द ब्लॅक ग्लॉसी फिनिश. हे जे तुमचं टायर आहे स्टेपनी टायर तुम्ही म्हणू शकता. इथं तुम्हाला एक प्रॉपर अशी बॅच भेटणार आहे थार रॉक्सची. त्याच्यानंतर जो की लुक वगैरे सोबत जर बोलण्यात आलं तुमची बूट स्पेस बद्दल, म्हणजे जे तुमचं डोर ओपन होणार आहे ते असं ओपन होणार आहे मित्रांनो. त्याच्यात तुम्हाला अशी ओपनिंग होणार आहे, आणि त्याच्यानंतर जर तुम्ही ही विंडो वरती केली तर तुम्हाला इथे जी स्पेस भेटणार आहे ती बूट स्पेस राहणार आहे 644 लिटर्सची. म्हणजे ह्यूज बूट स्पेस आपण जिला म्हणतो. ऑफ रोडिंग करताना सामान ठेवायचं असेल, जे काही गोष्टी ठेवायच्या असेल आरामात तुम्ही इथं ठेवू शकतात. आणि ही जी थार रॉक्स आहे ती तुमची 5 सेटिंग ऑप्शन सोबत आहे मित्रांनो, म्हणजे फॅमिली ऑफ रोडिंग ज्याला म्हणतो त्याला तुम्ही इथं आरामात करू शकतात. ही सगळी झाली माहिती तुमची थार रॉक्सच्या एक्सटेरियर लुक बद्दल. आता आपण तुम्हाला माहिती देऊ इंटेरियर. सगळ्यात पहिले जे की तुमचं डोर ट्रिम आहे मित्रांनो, म्हणजे पूर्ण जे इंटेरियर तुमच्या थार रॉक्सच्या प्रत्येक वेरियंटचं ते तुम्हाला भेटणार आहे पूर्ण व्हाईट कलर मध्ये, म्हणजे व्हाईट आणि ब्लॅक तुमच्या डॅशबोर्डला राहणार आहे. पण जे सीट्स आहे जे की तुमचं सगळं प्रॉपर इंटेरियर आपण जे म्हणतो ते व्हाईट कलर मध्ये तुम्हाला भेटणार आहे. जे की डोर ट्रिम आहे हे जे तुमचं MX5 वेरियंट आहे याच्यात तुम्हाला डोर ट्रिम बॅक कलरिंग मध्ये क्रोम फिनिशिंग इथं थोड्या गोष्टी भेटणार आहे. लॉक अनलॉक विंडो ओपनिंगचे बटन तुम्हाला इथे भेटून जातील. जे की तुम्हाला टॉप वेरियंट आहे त्याच्यात तुम्हाला सर्व ठिकाणी सॉफ्ट टच एलिमेंट्स युज करण्यात आलेत, म्हणजे इथं म्हणा किंवा मिडल मध्ये म्हणा तुम्हाला सॉफ्ट टच एलिमेंट जास्त भेटतात. त्यानंतर जी चढण्यासाठी थार रॉक्स मध्ये म्हणजे कुठलीही थार असो एक ग्रॅब हँडल तुम्हाला इथं भेटतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही तिच्यात बसणार तेव्हा तुम्हाला मित्रांनो एक प्रेशियस फील येणार आहे, जो की रिगिड गाडीचा फील आहे. बोनट तुमचं क्लिअरली विजिबल आहे, तुम्हाला किती काय बोनटची लेंथ ते सगळं तुम्हाला इथे विजिबल होतोय. सीट कुशनिंग बेस्ट सीट तुम्ही म्हणू शकता, जे की तुमचं टॉप वेरियंट X7 लक्झरी. त्यात तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट्स भेटतील. इथं तुम्हाला नॉर्मल सीट भेटणार आहे विथ गुड फॅब्रिक आणि गुड कुशनिंग. त्यानंतर जे की तुमचे बटन्स वगैरे मित्रांनो इथं याच्यात तुम्हाला पेट्रोल टँक ओपन करण्याचं बटन, ट्रॅक्शन कंट्रोल ऑन ऑफ करण्याचं बटन, हेडलाईटचं बटन, हे तुमचं आयडियल स्टार्ट ऑन ऑफ करण्याचं बटन, हे तुमचं डाऊन हिलचं बटन आणि पार्किंगचं बटन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटणार आहे. थार रॉक्सचं जसं एसी वेंट असायचं तसंच तुम्हाला एसी वेंट इथे भेटणार आहे. जर बोललो आता आपण तुमच्या थार रॉक्सच्या स्टेअरिंग बद्दल, तुमची स्टेअरिंग मित्रांनो लेदर रॅप स्टेअरिंग तुम्हाला इथं भेटणार आहे. इथं महिंद्राचा लोगो, त्याच्यानंतर तुम्हाला ह्या साईडला भेटतील मल्टीमीडियाचे कंट्रोल्स, कॉल्स उचलण्याचे वगैरे हे सगळे कंट्रोल्स तुम्हाला इकडे भेटतील. इकडे तुम्हाला मित्रांनो तुम्हाला भेटतील अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल्सचे बटन्स, आणि तुम्हाला लेवल 2 ची ऍडॅप्ट फंक्शनॅलिटी टॉप व्हेरियंट्स मध्ये भेटणार आहे. ते सगळे बटनची फंक्शनिंग तुम्ही इथून युज करू शकतात. जे की तुमचे इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर आहे तुम्हाला MX5 वगैरे ह्या व्हेरियंट मध्ये भेटतं तुम्हाला अॅनालॉग आणि MID स्क्रीन. टॉप व्हेरियंट मध्ये तुम्हाला भेटतं पूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर. इथं तुम्हाला RPM मीटर भेटून जाईल, इकडे तुम्हाला स्पीडोमीटर भेटून जाईल, मध्ये तुम्हाला MID स्क्रीन भेटून जाईल, आणि त्याच्यात तुम्ही सगळी माहिती तुमची MID स्क्रीनवर घेऊ शकतात. ऑटोमॅटिक तुम्हाला रेन सेन्सिंग वायपर भेटतात, ऑटोमॅटिक तुम्हाला DRLs वगैरे या सगळ्या गोष्टी भेटणार आहे, हेडलाईट वगैरे, आणि जी तुमची कुशनिंग वगैरे सगळी भारी मित्रांनो, खूप चांगले वाटते तुम्हाला. थार रॉक्स जो मधून जो फील देणार आहे खरं भारी वाटतोय. आता जर बोलण्यात आलं तुमच्या सेंट्रल कन्सोलच्या स्क्रीन बद्दल, ही तुम्हाला 10 इंचेसची सेंट्रल कन्सोलची स्क्रीन भेटणार आहे मित्रांनो, ज्याच्यात तुम्हाला अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहे. होम वगैरेवर तुम्हाला बाकी गोष्टी भेटतील. त्याच्यानंतर जर तुम्ही ऍप्स मध्ये गेले, फोन, RVC, ASD, फ्युएल इन्फो, सेटिंग्स मध्ये तुम्हाला व्हेकल सेटिंग्स मध्ये तुम्ही गेले तर इथं खूप सारं तुम्हाला डे टाइम रनिंग लाईट ऑन ऑफ या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील. बाकीच्या फंक्शनॅलिटीज आहे तुमचे व्हेरियंट वाईज खूप साऱ्या तुम्हाला चेंजेस मध्ये फंक्शनॅलिटीज येणार आहे. इथे ऍडव्हान्स स्टॅटिस्टिक्स मध्ये गेले तुमची पॉवर किती युज होते, टॉक किती युज होतोय, तुमचं पिच अप्रोच अँगल, डिपर्चर अँगल, या सगळ्या गोष्टी, म्हणजे तुम्ही स्टेअरिंग राईट फिरवलं, तुम्ही लेफ्ट साईडला फिरवलं, म्हणजे ऑन रोड, ऑफ रोड, इंजिन टेम्परेचर, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला याच ठिकाणी सगळी माहिती भेटणार आहे मित्रांनो. आणि जर तुम्ही 4x4 व्हेरियंट वापरणार तिथे ऍडिशनल अजून एक स्क्रीन येते जिथे तुमची पॉवर वगैरे कुठे डिस्ट्रीब्यूट होते, कुठल्या व्हील मध्ये तुमची किती पॉवर युज होते, टेकोमीटर वगैरे सगळी इन्फॉर्मेशन इथंच तुम्हाला भेटणार आहे. जेणेकरून ही खूप एक चांगली गोष्ट राहते तुमची महिंद्रा थार मध्ये. आधी सुद्धा या गोष्टी यायच्या पण तेव्हा तुम्हाला स्क्रीन छोटी यायची आणि त्याच्यामुळे थोड्या गोष्टी समजायला तुम्हाला प्रॉब्लेम यायचा, पण आता एक खूप चांगली तुम्हाला फंक्शनॅलिटी भेटणार आहे.
त्याच्या खाली जर तुम्ही बघितलं इथं दोन तुम्हाला एसी वेंट्स भेटतात मोठ्या शेपचे. इथं तुम्हाला एसीचे पॅनल भेटतं, विंडोचे तुम्हाला बटन्स भेटून जातात सगळे एसीचे. त्यानंतर खाली तुम्हाला मित्रांनो हे जे बटन्स आहे हे तुम्हाला व्हेरियंट्स वाईज खूप सारे चेंजेस होत राहतात. म्हणजे जे तुझं टॉप व्हेरियंट इथे तुम्हाला अजून ऍडिशनल फीचर्सचे बटन्स भेटतात. इथं तुम्हाला आता ड्राईव्ह मोडचे बटन भेटतील. इथं तुम्हाला 3 ड्राईव्ह मोड्स भेटणार आहे. हे तुम्हाला बटन आहे इथं झिप, झॅप, झूम, स्नो, मड, सँड असे तुम्हाला सगळे तुम्हाला ड्राईव्ह मोड्स भेटून जातील मित्रांनो. त्यानंतर हे तुमचं हजार्ड लॅम्पचं बटन, पॅसेंजर एअरबॅगचं ऑन आहे ऑफ आहे त्याची माहिती देणार तुमचं हे नोटिफिकेशन बटन तुम्ही म्हणू शकतात. खाली तुम्हाला चार्जिंग सॉकेट भेटतात. हे वायरलेस चार्जिंगचं तुम्हाला पोर्ट भेटून जातं. आणि तुम्हाला इथं भेटतं मित्रांनो 6 स्पीडचं तुमचं ट्रान्समिशन, म्हणजे तुमचं 6 स्पीडचं गिअरबॉक्स तुम्हाला इथं भेटणार आहे. इथं काही ठेवण्यासाठी स्पेस, इथं तुमचं हँड ब्रेक आणि इथं तुम्हाला 2 कप होल्डर्स भेटतात. हँड ब्रेक तुम्हाला इथं भेटून जातो, सेपरेट हँड ब्रेक आहे पॅसेंजर को पॅसेंजर साठी. आणि जे की तुमचं पूर्ण इंटेरियर आहे मित्रांनो व्हाईट प्लस ब्लॅक या फिनिशिंग मध्ये तुम्हाला पूर्ण इंटेरियर भेटतंय. त्याच्यानंतर हे जे तुमचं ओआरव्हीएम आहे ते तुम्हाला इलेक्ट्रॉनिकली ऍडजस्टेबल ओआरव्हीएम भेटतं, जे खूप चांगले तुम्हाला शेप मध्ये सुद्धा आणि भारी सुद्धा दिसतात. लाईट्स वगैरे प्रॉपर एलईडी लाईट्स आहे, थ्रो खूप चांगला आहे. आणि जी सगळ्यात भारी गोष्ट आहे ती म्हणजे तुमची सनरूफ. तर तुम्हाला ह्या व्हेरियंट मध्ये नॉर्मल सनरूफ भेटतं लहान साईजचं. आणि जे तुमचं टॉप व्हेरियंट आहे त्याच्यात तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो पॅनोरॉमिक सनरूफ, म्हणजे स्टार्ट पासून एंड पर्यंत हे सनरूफ जातं थार रॉक्स मध्ये. ऑफ रोडिंग करताना तर भाई मजा तर येणार आहे, कारण की सनरूफ एवढं मोठं आहे तर मजा नक्कीच येईल. याच्यात तुम्हाला जी की साऊंड सिस्टीम भेटते ती तुमची हार्मनची साऊंड सिस्टीम भेटते. ट्विटर स्पीकर सगळं तुम्हाला हार्मनचे भेटणार आहे. आणि जेणेकरून जी की क्वालिटी म्युझिक सिस्टीम म्हणा, इंटेरियर म्हणा, खूप भारी तुम्हाला भेटली तुमच्या थार रॉक्स मध्ये. आता बोलूया तुमची रिअर सेटिंग बद्दल. रिअर सेटिंग मध्ये जी की तुमचं सगळ्यात पहिली गोष्ट मित्रांनो म्हणजे बसल्यावर जो फील येतो तो म्हणजे तुमचा रिक्लाइन अँगल. बेस्ट रिक्लाइन अँगल ऑफ रोडिंग साठी आपण म्हणू शकतो. तुम्ही बघू शकता की तुम्हाला रिक्लाइन अँगल भेटतोय. परफेक्ट रिक्लाइन अँगल आहे. जर लॉंग राईड्स असल्या किंवा तुमचे ऑफ रोड जरी असले तरी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. थाय सपोर्ट तुम्हाला खूप चांगला आहे. लेग स्पेस तर तुम्हाला खूप सारे भेटते. आणि जे की नॉर्मल हाईटचे पीपल आहे त्याच्यासाठी प्रॉपर तुम्हाला हाईट स्पेस सुद्धा राहणार आहे मित्रांनो. जे की थारचं म्हणतात तुम्हाला ग्रॅब हँडल वगैरे या गोष्टी तुम्हाला भेटतीलच. एलईडी लाईट इथे भेटतो. अम्युनिटीज बद्दल बोललो तर तुम्हाला 2 एसी वेंट्स इथे भेटून जातात. मोबाईल ठेवण्यासाठी स्पेस भेटून जाते. एक चार्जिंग सॉकेट तुम्हाला इथे भेटतो. आणि जे काही गोष्टी मित्रांनो थार रॉक्स मध्ये जे की सिटिंग कन्क्लुजन जर बोललो तर खूप भारी सिटिंग आहे. फ्रंटला सुद्धा तुम्हाला भारी सिटिंग भेटणार आहे. रिअर साईडला 3 लोक आरामात बसतीलच. रिक्लाइन अँगल खूप चांगला आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप भारी भेटणारच आहेत. तर आता तुम्हाला माहिती देऊया मित्रांनो तुमचे सेफ्टी फीचर्स, इंजिन स्पेसिफिकेशन आणि प्राइसिंग बद्दल. मित्रांनो आता तुम्हाला सांगूया तुमच्या थार रॉक्सच्या इंजिन स्पेसिफिकेशन बद्दल. तर 2 ऑप्शन मध्ये तुम्हाला इंजिन भेटणार, एक पेट्रोल एक डिझेल. पेट्रोल मध्ये 2 लिटरचं तुम्हाला इंजिन भेटेल आणि डिझेल मध्ये सुद्धा 2 लिटरच भेटणार आहे. त्याच्यात तुम्हाला जी की पॉवर जनरेट होणार आहे पेट्रोल मध्ये 160 PS ची टॉर्क प्रोड्यूस होईल 330 न्यूटन मीटरचा. आणि डिझेल मध्ये 160 PS ची पॉवर जनरेट होईल आणि 330 न्यूटन मीटरचा टॉर्क प्रोड्यूस होईल तुमचा. या सगळ्या गोष्टी जर बघितल्या आपण जी की तुमची थार रॉक्स आहे मित्रांनो ती तुमची बिल्ड झाली सेम प्लॅटफॉर्म, म्हणजे सेफ्टी बद्दल जर बोललो सेम प्लॅटफॉर्म तुम्हाला भेटते जे की तुमचं स्कॉर्पिओ एन मध्ये होतं. एक्सटेंडेड लॅडर तुम्हाला त्याची की सेफ्टी भेटेल ती नक्कीच तुम्हाला चांगली भेटणार आहे. 5 स्टार रेटिंग अप्रॉक्स आपण अज्युम करू शकतो. थार आधीपासूनच ऑफ रोडिंग कॅपेबिलिटी बेस्ट होती, तशीच तुम्हाला इथे कॅपेबिलिटी भेटेल एवढं तर नक्कीच आहे. आणि त्यासोबतच जी की प्राइसिंग आहे तुमची थार रॉक्सची धुळे सिटीसाठी म्हणजे एक शोरूम प्राइजेस तुम्हाला जाते अराउंड बेस पेट्रोलचं तुमचं बेस स्टार्ट होतो 12.99 पासून आणि डिझेलचं बेस व्हेरियंट स्टार्ट होईल 13.99 लाख पासून. जर तुम्हाला ऑन रोड प्राइसिंग बद्दल माहिती घ्यायची असेल तुम्ही येऊ शकता धुळ्यातलं ऑफिशियल जे तुमचं महिंद्राचं शोरूम आहे आकाश ऑटोमोटिव्ह तिथे येऊ शकतात, डिटेल माहिती घेऊ शकतात. ऑन रोड प्राइसिंग जी की तुमची थार आहे त्याची तुम्हाला टेस्ट राईड इथे अवेलेबल आहे आणि त्यासोबतच महिंद्राचे जेवढे प्रोडक्ट आहे सगळ्यांबद्दल तुम्हाला इथे माहिती नक्की भेटेल मित्रांनो. आता जर एक फायनल बोललो आपण कन्क्लुजन बद्दल, थार रॉक्स आता आली तुमची 5 सीटिंग कॅपॅसिटी सोबत. म्हणजे एक बेस्ट आपण म्हणू शकतो की ज्या गोष्टीची कमतरता होती लोकांना, जी गोष्ट हवी होती महिंद्राकडनं ती आता भेटायला सुरुवात झाली. 5 सीटिंग कॅपॅसिटी तुम्हाला भेटेल ती नक्कीच तुम्हाला एक भारी गोष्ट आहे. जी की प्राइसिंग आली ती नियर अबाउट तुम्हाला खूप चांगली भेटणार आहे. स्कॉर्पिओ एन सोबतच तुम्हाला ही कुठं ना कुठं कम्पीट करताना दिसेल. कन्फ्युजन होतंय लोकांचं की स्कॉर्पिओ कडे जावं की थार रॉक्स कडे. 5 सीटिंग कॅपॅसिटी दोघंही देतात. जर तुमच्याकडे पहिले काही एसयूव्ही असेल बिंदास थार रॉक्स कडे तुम्ही जाऊ शकतात आणि नसेल तर मे बी तुम्ही स्कॉर्पिओ पहिले बघा. बट स्टील थार रॉक्स एक त्याच्या वेगळ्या गोष्टी घेऊन येते, वेगळी तुमची कम्फर्ट लेवल आहे, ऑफ रोडिंगची कम्फर्ट लेवल, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थार रॉक्स मध्ये भेटणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो हा होता एक डिटेल व्हिडिओ तुमचा थार रॉक्सचा. MX5 व्हेरियंट हे होतं, त्याचा आपण एक डिटेल रिव्ह्यू तुम्हाला दिलाय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तुमच्या थार रॉक्सची तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा मित्रांनो. आणि जर आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन प्रेस करून द्या. आता आपण भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.
आमच्या फॉलोअर्सने सांगितलं होतं की आम्हाला हिंदीमध्ये सुद्धा व्हिडिओ हवाय. तर लवकरच काही दिवसातच हिंदीमध्ये सुद्धा व्हिडिओ येईल, पण तो राहील तुमचा ऑफ रोडिंग वाला. तर मित्रांनो, आता भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या तुमच्या परिवाराची. धन्यवाद. जय महाराष्ट्र.